हाय हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पिण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. अच्छा. घड्याळात वाजले 7, घड्याळात वाजले 7. आईने दिला भात. ओ भात खाण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. आज पहिलं दिवाळीचं फराळातलं पहिला आयटम म्हणजे चिवडा बनवतीये. तर जास्त काही बनवत नाही आहे, एवढंच आहे. जास्त काही आपलं नाजूक नाजूक जेवढं जमतं तेवढं बनवायचं. काय करा. हो. तर यावेळेस आहे ना छोटे मुरमुरे आणले, थोडेसे बनवले. बघा आवेश कसा रडतो. हो ते त्या तुलाच खायचं मला. आधी सांगते रे बेटा मम्मा करून असं. आधी सांगते चिमणी लावते. आता मी असं कसं करणार रे बेटा, तुला घेऊन कसं करू सांग बरं. आत्ता चिकनची झाले. ती पण टाकायला लागले होते खाली. तर खोबरं तेवढं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये काय जाणार आहे आणि काजू तर थोडेसेच आहेत. हे डाळे आता आपल्याला करून घ्यायच्यात, मस्त तळून घ्यायचे आहेत. खाली अवेशने सांडले बरंच. नको दाखवू, जाऊ दे, खालचं काय दाखवणार आहे. लहानपणा सांडतच बरं. एक मिनटं, एकच मिनिट. आता हे खाली आपल्याला हे करायचंय. हे बरं सगळं खाली सांडलं. ते कोणी सांडलाव? कोणी सांडवलं? कोणी सांडवलंय? कोणी सांडवलं? हा मागे चटकाय ना बिट्टू, चटकाय ना बापडे. आता आपल्याला राणीचीच मदत घ्यावं लागेल गाड्या. राणी मिक्सर मधून सांग मग. चांगली बारीक होती किती साखर सांग. थोडा. हो बस. शेंगदाणे तळून घेते. अवेश तर राहत नाही ॲज युजल. त्याच्यामुळे ते जे कपडे आहे ना बेटा, त्या कपड्यामध्ये चांगला पुसून कढीपत्ता म्हणजे पाणी. कुठल्या कपड्यात नाही? त्याच्यामुळे तर आधीची मदत घेते थोडीशी. अहो शेंगदाणे मला तर काढू तर दे बेटा. शेंगदाणे काढता येत नाही मम्माला शेंगदाणे काढता येत नाहीये. का राहत नाहीये नाही गं. मला एका हाताने करायला लागतंय बिकॉज ऑफ हिम. कढीपत्ता मस्त हिरवी आहे ना. अजून घ्यायचं का गं थोडासा कढीपत्ता? मी त्याचं बोलते घे मग थोडा अजून. हातातच धुवून थोडा. हा
हिरव्या मिरच्या काढ बरं 5-6 बारीक आहे त्या कुठे? फ्रीजमध्येच बघ. मोठ्या ह्याच्यात बघ ते आडवं असतं ना ते त्याचं म्हणजे भारी. हां बघ बरं 4-5 काढ. ते बघ ना ते शोध त्याच्यामध्ये कापून ठेवलं असेल बघ निवडून आहे का. हां घे. किती घेऊ? 4-5 घे. निवडले नाही. मग 4-5 घे ना हे करून. कापू ना? आधी धुवून घे कापून देठं काढून घे आणि बारीक बारीक तुकडे कर त्याचे. बस का शेंगदाणे एवढे खूप झाले आता आहे की नाही. थांब एक मिनिट आऊ याच्यातून काढ बरं. मग मला तांब्या काढ बरं त्याच्यातून. हां काढ दे नाही स्पून दे ना. स्पून स्पून त्याच्यातून स्पून दे बरं तू छोटा दे बरं. ते काढ बरं ते हलवायचा काढ ना बेटा. स्पून द्या. स्पून दे ना बट्ट. ते आबा काय म्हणते ते बघ बरं. पप्पा 1 मिनिट याला घेऊन जाता का हो. ते आबा काय म्हणते ते फोन लावणार आहे आबा आजीला. आजीला फोन लावणार आहे. आता काय टाकू बोलायचं का नाही मामा? मामाशी बोलायचं आपण? हो हं? हो नानाशी बोलायचं? नानाशी बोलू आपण. नानाशी बोलू. हं? नानाशी बोलूया. नानाशी बोलूया. शेंगदाणे मस्त वाजले गेले ना. ते थोडे काळे झाले त्याच्यामुळे. काय द्यायला? ते डाळ्यांचं फोडून दे फक्त मला कापलेली. ते हां खोबरं जाएंगे अभी इसमें. काय पडलं का त्याच्यामध्ये. याच्यात काढ बरं. अंदाज कळला किती घ्यायचं. किती घ्यायचं तुझ्या अंदाजे एवढं चिवड्याला बस. अजून टाक थोडं. ते खायला चांगलं लागतं ना. तेल संपलंय तळून निघालं नाही वाटतं एवढं. काय करू ग अजून तेल टाकू त्याच्यामध्ये बघ बरं. हां टाका ते खोबरं कसं ते तळलं गेलं पाहिजे. हे कापू? हो मसाला लागेल. अजून काय टाकतो आपण चिवड्यामध्ये तुला काय ॲड आहे. आम्ही तेवढंच टाकतो. तुम्ही आम्ही पण एवढंच टाकतो. खोबरं जरा जाड जाड कापलं पाहिजे. पात्र पात्र पाहिजे तिथं जरा. ठीक आहे चालेल. तर आपण घरी खाणार शेंगा टाकूया. मसाला वरतून टाकायचा असतो का तेलमध्ये? तेलमध्ये थोडा टाक. तुझी मम्मी कशी करते. असंच करते. असंच करते का मम्मी. हो
आता इथे डाळी राहिल्या फक्त मिरची राहिली थोडीशी हिरवी, बाकी तर ऑलमोस्ट टाकलेलं आहे. कॉम्प्लेक्सचा चिवडा आतमध्ये टाकला, लेअर दिला आहे ना. आता खाली बसून हॉलमध्ये थापत लागेल व्यवस्थित. बस का एवढं का जास्त जळाला? हा बसेल आहे ना, जळालं नाही तेवढं. तसं असतं ना, ते छान लागतं तसं. थोडासा आता आपला आडवा उभा पण घे मला रेंज साईड. हा काय राहिलंय तर डाळ टाकायची. कसं वाटतंय? मस्त वाटते. तोंडात पाणी आलं ना? डाळ्या काढून डायरेक्ट याच्यावर घाल है ना. कच्चा राहिला आहे ना थोडंसं. हा कलर चेंज व्हायला पाहिजे ना. रेड रेड व्हायला पाहिजे ना. कुठे गेलं चव घ्यायची होती मला. चल घेते हा ना. कच्चा राहिला थोडंसं, थोडं का लाल झाला पाहिजे. बघ बरं आशा, आपण दोघी नवीनच करतो. नवीनच करतोय बघ अशा आहे हा ना. झाली. जास्त करपून जातील ना तर ते. बंद केला. हे बघ आता परफेक्ट टेक्स्चर आहे का डाळ्याचं. काय कोणाकडे काय काय चालू आहे फराळाचं सांगा. माझा तर फर्स्ट चिवडा असतो दरवर्षी, कारण चिवडा झाला की मग बाकीचं काही चालूच असतं. जास्त काही करत नाही, आपलं शेव 1-2-3 करायच्या डाळ्याच्या पुट्ट्या, बाकीचं रेडीमेडच. ॲक्च्युली आज स्टाफसाठी आणायचं होतं फराळाचं, ते उद्या जाऊ असं प्लॅन आहे. नेक्स्ट सी कसं कसं होतं. स्टाफसाठी फराळाचं आणायचं ना. आता हिरवी मिरची राहिली ना आपली. हलवा त्याचं पण आहे. थोडीच टाकते की नको. तिखट राहिलं. थोडं टाकते का तेवढा तिखट आहे अगं नाही मिरच्या. आता तेवढंच टाकायचं ना मग. अगं ते सुद्धा तिखटपणा वाढेल. आम्ही खाल्ला तर अंदाज नाही चाललं आपलं, काय असं हे नाही आहे म्हणजे आपलं नॉलेज नाही एवढं. अंदाजाने चाललं आपलं बनवायचं काम. आपण एक्सपर्ट नाही अजून, पण रेसिपी कशी वाटली, कारण झणझणे दिसते की नाही सांगा. राणी खाऊन बघ सांगा नाही अशी तळले गेले दिवस सगळं खाऊन बघ करत. मस्त लागते. क्रंची आला का ते म्हणजे सगळं असं क्रंची लागला पाहिजे. हा बस का मिरच्या अशा तिकडं खोदायचं ना, ते वरलं राहिल्यावर मग तिखट लागणार ते. कडक होऊन जातं अजून. हा कडक झाल्यावर तिखट नाही लागत. कडक होऊ दे एवढा. कोथिंबीर टाकायची नाही ना. कोथिंबीर नसते ना एवढी. नाही तर त्यासाठीच आपली पिठी साखर आहे जिंदाबाद. थोडंफार कमी तिखट असं वाटलं की थोडी पिठी साखर टाकायची आपण. आता काय राहिलं मसाला. आता मसाला थोडासा आपल्या तेलामध्येच करायचा आहे. त्याच्यासाठी थोडं तेल मला काढून घ्यायला लागेल. जास्त तेल घालायचं. आम्ही मसाला वापरतोय सुहाणा. आता किती टाकायचा काय हे मलाही आयडिया नाही आहे. मी असं आपल्या अंदाजाने चाललंय. थोडं तेल टाकायला लागेल.
ओला झाला पाहिजे ना ग. तसं. तेलात त्याच्यामध्ये अजून काय टाकायचं मसाल्यामध्ये? हळद. मसाल्यामध्ये काय नसतं. हळद टाकायची थोडीशी. हळद हा थोडी टाका त्याच्यात आधीपासून असते हा आधीपासून असते ना. हो थोडीशी टाकू आपण. बस थोडीशी लाल तिखट, थोडीशी धना पावडर, बाकीचा मसाला तर ऑलरेडी आहे. मीठ आपण एकदाच टाकून घेऊ मसाल्यात, म्हणजे मग कसं चेक करून टाकू. थोडंसं टाकून घेऊ ऑलरेडी, कारण कसं सगळ्याच्या मसाल्याला मीठ लागलं पाहिजे. आता हे आपलं जाणार ह्याच्यामध्ये. फोकस चिवड्यामध्ये हलवायला येईल का त्याच्यात? हां हळूहळू हळू ना आपण. हे बघ मसाला थोडा आधी हलवून घेऊ ना, दुसऱ्या एक पातेल्यात शिफ्ट करू परत. जमलं का? हो वाटायला का मसाल्याचा? झाला. आला तुम्ही बनवला होता ना, येणार ना मग बस. आता हे आपण हलवायला हॉलमध्ये जाऊ. थोडंसं हलवून घेऊ आणि थोडीशी पीठ साखर टाकायचीच त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये शेव पडणार अजून. आता अंदाजाने साखर टाकू. आधी आपण एका ठिकाणी बसून हलवून घेऊ. चला या. काय चालू आहे? लागला नाही का फोन? फोन त्या लागला. अक्काचा नंबर काय? नानांशी बोला, नानांशी बोला. अच्छा त्याच्यातून नंबर काढ का माझ्या आईचा. अरे मी तुला बोलू ना आपण आजीची. त्याच्यात आहे पप्पा नंबर आजी अक्काचा. नाही मला काही दिसत नाही. अक्का म्हणून असेल त्याच्यात. त्या अक्का म्हणून बघितली. थांब रे, एक मिनिट. इकडे ये बघ. आहो इकडे हे नंबर इकडे आपण मिक्स करूया इकडं. हे आता कॉल लागला. बोल आजीला म्हणा, तू माझ्याशी बोलतच नाही. लावर फोन आजीला. काम करा, येऊ दे त्याचा फोन. उचलत नाहीये. उचली थांब ना बाळा. तुझ्या फोनवर अरे बापरे गरम आहे का? थोडंसं. आणखी काय म्हणते? हो शंभू काय रडतो? शंभू काय रडतो? ते कॉलिंग नावेत असेल तर मग नेट बंद असेल त्यांचं. माझ्या फोनवर लाव बरं. कधी तुझ्याशी बोलते? कमी झालं का फार चिवडा? पण आज याची शेव पडायची आहे. शेव टाकते ना मग होईल बरोबर आहे ना. हे बघ. शंभू काय करतोय? केला का? उचलला का? अहो त्यांनी अजून डाटा ऑन केला नसते, वेळ लागेल केला. शंभू झोपला. शंभू झोपला. बघ रे ती आजी काय म्हणते. ती आजी पण काय म्हणते त्याला सांग. मम्मी काय करते सांग बरं. नाही ना अजून झोपायचंय त्याला. आता झोपण असतो काय गेल्यावर. बस का असं की अजून कलर पाहिजे होता. नाही ते ह्याच्यात कलर आला ना, त्यात मसाला गेला असून जास्त कसं कमी गेलं म्हणून वाटत होतं. थांब आता आपण साखर टाकू. ए बाबा ते कुठे चालला तिकडे? ये 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 हे बघ. आजी दाखव. काय म्हणते आजी? काय करते मम्मा? आजी म्हणते मला पण खायला दे. मम्मा चिवडा मला खाऊ बनवते दे. आव्यांसाठी. मला खाऊ दे. त्या सावीला म्हणा ये खायला. सावीला म्हणा चिवडा खायला ये. मम्माने चिवडा बनवला. ते सावीला आवाज दे. ते सावीला आवाज दे. म्हणा मम्मा चिवडा बनवते. ये इकून ये. इकून ये. यायचं ना इकडं. ये इकडं.
आऊ इकडं बस. हा अगं बाई, आता कुठं बसायचं तुला? मांडीवर बसायचं. अरे बाबा, पण मी कसं करणार असं? मी कसं करू ये? हो दे का खायचं आपल्याला. थांब, अजून आपल्याला त्यात साखर टाकायची, थोडी साखर टाकायची. अगं बाई, साखर टाक. अगं बाई. गोड लागतं बरं का, तर आता मी बघितलं. हो, साखर टाकायची थोडी. जास्त गोड पिऊन गेला तो. हे बघ, आपण चिवडा आधी टाकू बरं. आपण चिवडा बनवते म्हणा. तुमचा झाला का? हे म्हणा, खायला. खायला ये म्हणा. सावीला बोलव बरं चिवडा खायला. सावी. उभं पण घे थोडस. अयो अवेश, मला करू दे रे राजा. ए राजा, राजा. अवेशला मागच्या वर्षी काही समजत नव्हतं, झोपून राहायचं चुपचाप. खाऊन बघ बरं, खाऊन बघ बरं कसा झाला. सांग बरं पिल्लू. ए पिल्लू, सांग बरं आजीला कसा झाला. सांग बरं पटपट. खाऊन बघ. त्या आजीला सांग कसा झाला. खाऊन दाखव. थांब बरं. काकू आल्या. आपल्याला अजून मीठ टाकावं लागेल थोडंसं. काकू आहे का? हो. कसं झाला की चिवडा सांग बरं आजीला. या त्या आजीला सांग बरं कसा झाला. कसा झाला चिवडा? आरूसाठी स्पेशल आहे ना. हा, आरूसाठी चाललं. कसा झाला त्या आजीला सांग ना आपल्या. छान छान. असं का रागाने बघतोय त्यांना? त्यांना का रागाने बघतोय? हा हो करा, भांडेच करा आधी. त्या सावीला सांग बरं कसं झालं चिवडा. सांगितलं याऊ, थोडाच केला म्हणा आम्ही, नाजूक नाजूकच केला. आता राणीला खाल्ला बरं कसं झालं सांग बरं. मीठ मिरची काय सांग बरं, सांग बरं काय. ती साखर बेटा, ती नको हातलं. साखर आहे. ते बघ ना कसं चालू केलं त्यानं. काय करतो? त्या आजीला सांग कसं झालं. सांग बरं. ते राहू दे, मम्मा भिडला ना खायला. कसं आहे, तिखट आहे ना थोडस. आपण मीठ टाकून जास्त मसाला नाही टाकत टाकतो मग. काय करू मसाला, थोडासा मसाला टाकावाच लागतो. ए हिरो, शंभू दादाला म्हणा, ए आवडू काय करतो. आऊ बोल ना आजीला. आजीला बोल, आजीला बोल आऊ. ए आवडू थांब थांब, मम्मा करते थांब. डोळ्यानं हात लावू ना तू. खाणार आहे. 2 मिनिटं थांब. फुसफुस काय तिला साधायला फुसफुस. बरं हे बघ, मी मम्मा साफ करते. मी करते. थांब, आता आपलं थोडा मसाला टाक. कोरडा मसाला टाका चालेल ना थोडासा. अरे मसाला आहे तुझा का ग. म्हटलं कोरडा मसाला टाकला चालेल ना थोडा. टाकता थोडासा नॉर्मल, लई नको टाकू. हा, तळायला कसं थोडं त्याला घेतला होता ना बाई. सगळा तेलातच तळला ना मोस्टली. कमी जास्त. हा हा, थोडा कमी वाटला म्हणून. हा तुझा नाही, त्या काकूंचा. तुला जायचंय का ग्रामीण? 1 वाजला. 1 वाजला. मग काय करू. मग जेवण खाऊन करूया ना. तसं करू का. हा 3 वाजता ये. पण आता हा 1 वाजला ना. 3 वाजता का वगैरे. 1:30ला जाऊ. ते अर्धा तास राहिलाय ना. हा ठीक आहे चालेल. परत मला 3ला यायला उशीर होईल नाही तर. हा जाऊ 3:30ला येणार. 3:30ला. हा उठेल लगेच. उठेल की नाही. अर्धा तास तुम्ही म्हणा ना, काल अर्धा तास थांबल्यावर होईल सगळं म्हणून.
म्हणजे अर्धा तास गेल्यावर काहीतरी तास पिठं निघतं. ये खाऊन बघ बरं कसं झालं. कसं झालं का? चांगलं ना. थोडी साखर टाकू का? छान झालंय. लई वरपूर नको हवे. चल पाणी पी चल आता. हा ताण लागले असं ना. काय झालं हो? आपण लगेच तिखट लागलं तुला? ती आजी बघ काय म्हणतात. ते आजी काय म्हणतात ते? काय रे? हाय शंभू. हो सावीला आवाज आहे. हो ते सावी पाणी पिती बघ. पाणी पिती बघ सावी. कसं झालं ग? छान झालंय. मस्त लागतंय. नक्की मला तर मस्त लागतंय. बाहेरचं चिवडा वाटतंय आणि मसाला कमी वाटतो मला जरा. नाही बस झाला. बघा तिखट मस्त झालंय. पप्पा बघा जरा. त्यात मला काही मीठ मिरची काही कमी. मला तर असं आळणी वाटतं जरा म्हणून. नाही झणझणी झाले मस्त. हो ते आजी काय म्हणतायत बघ. ए पाणी पिऊन टाक चल. चल नको हात लावू. चल नको हात लावू. इथं बस. तिखट आहे. इथं. हा मीठ ना. हा तेच म्हणतो आळणी वाटतं जरा. काय जेवण केले आज? जेवण काय केले? आज उपास आहे ना, सोमवार आहे. बघते ना. हॅलो जाऊ दे. ते व्हिडिओ कॉलचं कुठे गेलं गेलं? कुठे गेला ग आपला कॉल? कुठे गेला वाटतं. पप्पा डबा कोणता डब्यात भरायचा? ते खाली एक डबा तुम्ही वर आणि त्याच्यात भरू. बगर कोण बगर आणि कोण नाही बेटा. इकडे एक डब्यात टाकायचं आपल्याला. लहान पोरं घरात असले की प्रॉब्लेम होतो. पप्पा याच्यात बसलंय पण थोडंसं राहिलं. मग याची डब्यात टाकू का? अहो या डब्यात टाकते ना इथल्या. हो नाही पुरतंय होतंय. इतका नाही झालं. एक डबा झाला फक्त. आपण थोडं परत करायला लागेल खाली. सध्या पुरतं दिवाळी पुरतं बस झालं एवढं ना. तिखट आहे बेटा. ते तिखट आहे ना. हा ते वेज बरं याच्यामध्ये. अगं मोठा झाल्यावर तर मला तो काही काम करू लागणार नाही. पण आता ते तुझे पसारा चालले बरं का. थांब. ते काय झालं हो? हे पण आता ठेवून द्यायचे डबे. असं काय करतोय? ते काकूंना घासल द्यायचे भाग. त्यांना देऊन ये बरं. एवढं येते ना देऊन ये बरं कपडा. ठेव मग हात खराब आहे. थांब 2 मिनिटं. त्याचं एक आहे ते जोशीकडे. त्याचं पॅकेजिंग आहे. ते बघावं लागेल. आता इकडे किती खर्च. बरं चिवडा कसं झालं? जमला का मला? तिकडे झालं. तर आवेशला द्यायचं मग आपणच खाऊ. म्हणजे खूप सारखं मारतं का? मग त्याच्यामध्ये बरं आता जो आहे तो संपून टाका. उद्या मी हे करणार आहे. तुम्ही बारीक रवा आणला का? बरं जाऊ दे. ते काही इतकं नाही लागणार. उद्या करंज्या करून टाकते थोड्याशा. आपण गव्हाचंच बेस्ट आहे ना. एक असं एवढासा डबा भरून माझ्या डोक्यात आहे करायचं. पीठ पण आहे. नाही आपण घरीच गव्हाचं पिठाचं गहू आणि इतकं नको करू. पप्पा थोडेफार करायच्या. ती थोडंफार करायच्या. 7-8 करू. तुला खोबरं लागेल. हा मग खोबरं तू लास्ट टाइम किसून दिलं होतं ना मला.
माझ्या डोक्यात आहे ड्रायफ्रुट्स टाकायचे, आवेश पण एखादी खाईल. ड्रायफ्रुटची ड्रायफ्रूटचं ठीक आहे. ड्रायफ्रुटची पावडर आणि खोबऱ्याचं किस ठीक आहे. असं माझ्या डोक्यात आहे. काय ओलं खोबरं वापरणार आहे? नाही ओलं नाही हो, आपलं ड्रायवाला. ओलं जास्त दिवस नाही टिकणार हो पप्पा. अरे पण 7-8 ओलंच वापर ना, तर आपण 2-3 दिवसात खाऊन जाऊ. शुअर ते खराब मग 2 दिवसात खाऊन जाऊ. बरं मला पैसे तर ट्रान्सफर कर. ओय इकडे ओय. आता हे जे कूलर आहे हे आमचं द्यायचं चाललं आहे, कारण माझ्या माहितीप्रमाणे 1.5-2 वर्ष झाले असतील त्याला, पण ते काही यूजमध्ये नाही आहे. आणि मग संभव असे की मग ठेवून तरी काय करणार. आणि त्याच्यामध्ये त्याची जी आहे म्हणजे तसं जी ह्यूज खूप आहे, सिम्पलचं आहे, ह्यूज आहे, खूप मोठा कूलर आहे हा. त्याच्यावर बघू कसे आले कुकी. एखादी खाऊन तर बघ. ऑरेंज फ्लेवर नाही आहे ना, बघ ना. तुला काय या खायचं? वेळेसाठी त्याला जेव्हा खायला देशील तेव्हा त्याच्यातलं एक बाईट खा ना. कितीला पडले तुला? 150 रुपये. एवढं वरून खोकं एवढं मोठे पण आतून एवढं नाही. हा ते काहीच नाही त्याच्यामध्ये बघ. तसंच असतं बेबी, कारण की जर तुम्हाला तर खेळतं ते हवं असेल. आता ही आवडण्यासाठी आम्ही कुठून मागवली कुकी आपण ही वरून? अमेझॉनवरून. अमेझॉनवरून मागवली आहे. लहान मुलांसाठी येते का खास? पप्पा ते बघा ना एवढं मोठं खोकं आणि ते आतमध्ये बघा केवढे. ते त्यांनीच सांगितलं. त्यांनीच ओपन केलं होतं का? हाय शपथ. हे तर वरून हे तर अंजीर हे तर अंजीर सारखं आहे सगळं. नको हे लास्ट आपण ट्रायल म्हणून मागवला, इथून पण नको मागवायला. ओपन आला बघ. कसं आहे त्याला बाकीच्या याच्यामध्ये मीठ जास्त आहे, सॉल्ट जास्त आहे. या ना आतमध्ये, चप्पल बाहेर काढा. बाकी काय नाही, एवढंच आहे ना. एवढंच आहे एक वस्तू पण आपण चालू कंडिशन आहे आणि सीझन आहे आता, त्याच्यामुळे तर मग तुम्ही काय बोलूच नाही. माझं प्रॉब्लेम काय आता, बाळ छोटं असल्यामुळे मला आता जागा कमी पडते म्हणून मी देते, तर मला द्यायची काही गरज नाही तर मला तेवढं उपयोगी पडणार नाही, कारण वर्क फ्रॉम होम असतं ना, असा विषय. ओके म्हणजे साईज पण तुम्ही बघा, फॅन बघा त्याचं, आणि हे दोन्ही बटन असे छान आहेत. हो बस पाणी पण भरपूर बसतं त्याच्यामध्ये, एकदा बसलं की 7-8 तास आरामात जातं. ताई हे जे ना आपल्याकडे लईत लई 500 रुपये होते ना. हो, कारण आम्हाला पण ते थोडं विकावं लागतं. 600-700 रुपयालाच जाते ते, काय मागणार 500 अपेक्षित केलं तर ऍटलीस्ट 1000-1200 तरी नाही. आपल्याकडनं विक्री 700, 600, 800 अशी होती. ते पण कधी विकल्या जाईल, आज जाईल, उद्या जाईल. 15,000चं आहे, 10% सुद्धा त्याची नाही ना. मला तर वाटलं तुम्ही 500 म्हणजे मला तर असं लाज वाटायला लागली. म्हणून तो म्हणलं की ते आपल्याकडे जे विकले जाईल ना तसे हिशोबातच आम्ही घेतो. नाही तुमच्याकडे छोटे छोटे मिनी येतात ना ते विकल्या, ते लोक उलटून घेतात, हे जागा अडवतं. ते उलटून लोक घेतात की कोपऱ्यात कुठेही बसतं. हे लय मोठे, हे उलटून मोठ्या घरांमध्ये जाते. मोठी लोक घेतच नाही आमच्याकडनं. मोठी लोक सगळे नवीनच घेतात. पण त्याचे कूलिंग पार्ट वगैरे भरपूर यूज होतात खिडक्यांना वगैरे. नाही शक्यतो बघा, आता मी बोललो तुम्हाला, तुम्हीच सांगा आता काय ते. नाही व्यवस्थित सांगायचं. अजून आणि दुसरं काय होतं ती ही लहान बाळाची ब्रँड आहे की नाही, ते नाही चालत. पण ते तर बोलले घेतो आम्ही. नाही, ते बांधायला टाकावं लागतं. ते कोण कस्टमर असेल तर मला सांगतो. मग असं करतो, सचिनला मी बोलतो, सचिन तुम्हाला सांगेल मग काय असेल त्याचे. सकाळी होती ते रात्रीची. हो सचिन बोलतो. तुम्ही तसं काढलाय फोटो मी त्याला दाखवतो तसं ते. हा दाखवा. येऊ का ताई? तरी किती घेणार लास्ट? लईतले मग 600 रुपये होते त्याच्यावर. 1000 बरोबर 1000 बघतो मी त्याला बोलतो. बोला तुम्ही त्यांना दाखवलं ते भंगारामध्ये जाईल का मग? हो ती भंगारात जाईल. त्याची किती होती? काय ते 100-200 रुपये होते, जास्त नाही. वजन किती 4-5 किलोच त्याला भंगार नाही, कपडा काढला त्याला. ठीक आहे, आधी